सर्वजण ठीक असते. सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे. आणि आज वटपौर्णिमा आहे, त्यासाठी जल्दी आवरलं. मी पार्लरला जाणार नाही, सुट्टी घेतल्या. पण बाबूचं स्कूल आहे, बाबू निघाला आहे. शूज घालणार, स्कूलला सोडून येणार आहे आणि तयारी करणार आहे. मी दाखवते मी काय म्हणजे पुरणपोळी तर बनवणार आहे, पण पूजा वगैरे करायला कुठे जातो, कशी पूजा केली काय नाही. कारण इथं आर्मी क्वार्टरमध्ये जिथं आहे ना तिथं अवेलेबल नाही आहे, म्हणजे झाड नाही वडाचं. ते आमचं रेशन आले त्यासाठी तसं आहे पसारा. नोटीस नका करू कोणी. चला बाबू बॅग घ्या, सोडून येते आता बाबूला मी. फ्रेंड्स, व्हिडिओ कंटिन्यू करणार होते, म्हणजे पुरणपोळी वगैरे करायला आले होते, निवृत्ती करताना दाखवणार होते. पण आमच्या किचनमध्ये बघा एवढा अंधार आहे, लाईट गेले कारण अंधार खूप आहे, त्यामुळे तिथं नाही दिसत. पुरणपोळी तर बाकी रेसिपी सगळी तशीच आहे, दाखवते मी करायला. स्वयंपाक सगळा झालेला आहे, बाबूला घेऊन यायचं. बाबूला घेऊन आले की आणखी पोळ्या करायला लागायचे. तर मी पोळ्या करताना दाखवते थोडंसं पुढे क्लिक करून. जर आली लाईट जर येणार नाही, कारण सांगितलं दिवसभर नाही येणार म्हणून. तर बघा, कंटिन्यू करा. बघा मला पोळ्या पण जमतात का दाखवते मी. लाईट आली आमची. थोडा स्वयंपाक झाला, रस राहिला होता करायचा, फक्त रससाठी आल्या ही पुरणपोळी. जमते का मला पुरणपोळी? गावाकडचं असं मोठं करतात, मग मोठंच करून सवय छान वाटते. मोठी केली म्हणजे एकदम भारी. गरम लागेल. जमली का नाही मग? पसारा बघू नका, कारण पुरणाचा स्वयंपाक म्हणला का राडा पडतो किचन सगळा. मला असं पुरण बनवलं. एक पोळी झाली, परत गेली लाईट आमची. माझ्या काही पोळ्या झाल्याच नाहीत दोन्ही. अशा बनवल्या 3-4 झालं. पोळ्या झाल्या की मग तयार व्हायचं, पूजेसाठी जायचं. आहो येणार आहे तर न्यायला, कारण मला माहीत नाही तो वड कुठे आहे. आणि अशा प्रकारे स्वयंपाक वगैरे आवरून झाले, टोनर लावले. मेकअप करायचा आहे. मेकअप साधा करणार आहे. आधीच आवडने सांगितलं जास्त मेकअप नाही करायचा म्हणून. रात्री मेहंदी काढली होती, एकाच हाताला काढली, कारण दुसऱ्या हाताला काढायला कोणीच नाही. स्वतः काढू शकता एका हाताला. तर बघा कशी दिसते मेकअप केल्यानंतर, आधी कशी दिसते. बरं, त्याची टाइम होतो. 14 मिलियन लाईक काय काय बी म्हणाल असतं. 14 मिलियन लाईक्स मला कधी यावं? मला तुला आले होय? बापरे, तू काय टाकलं होतंस 14 मिलियन लाईक्स साठी? मेसेज दिलं होतं मला झोपला त्यांना 14 लाईक आले मला. असं पॅक करून घेतले सगळं, कारण ताट घेऊन जायला येणार, स्कूटीवर असं घेऊन जायचं. चला बाबू निघा, पाण्याची बॉटल राहिली. देवाचं पाणी. ए बाबे चल, याचं की नाही तुला? नाही, तू राह घरी. चला मग फास्ट. चला आमच्या आहो कशी दिसायले हो? छान दिसत. मला नाही घालायचं बूट, मला चप्पल घालायचं. आज मोसम छान आहे, कारण काल लय पाऊस चालू होता ह्या टायमाला. तरी चालव हो, मी संस्कारची घाई घा. हे डिकीत बसेल का हो? हातात घ्यावं लागेल. हातात म्हणल्यावर लय हे होते. असते का बघा बरं. लोण्याची पूजा करायची. काय झालं, एवढा उशीर झाला ना, 5-3:30 वाजले सगळं आवरून करून जायला. गेल्या वर्षी मम्मीकडे होते, मम्मीनं सगळं पोळ्या वगैरे बनवली होती. आता पोळ्या घरी बनवणं,
बाबूला सोडणं, घरचं आवरणं, पूर्ण पार्लरला जाऊन येणं आणि नंतर इकडं. तरी पण मी आज सुट्टी घेतली होती जाण्यासाठी, काही गेले नव्हते. पण पूजा असं करून घेतलं. वेळ लागला पूजा असल्या दिवशी, थोडा वेळच लागतो काही पण, म्हणजे घरी एक्स्ट्रा असलेल्या दिवशी आणि एकटं माणूस असल्यावर करायला पण होतं. आणि मग पूजा अशी केली, ते जे दगडं घेतले होते 5 त्यांना धुवून वगैरे घेतलं, त्याची पूजा केली. आपल्या इकडं असं करतात, इथं बाकी केलेले आहेत बायकांनी पूजा, पण त्याच्या कोणापाशी दगडं नव्हते केलेले पूजा. तर आपल्या इकडं आमच्या गावाकडं तर असं करतात, म्हणून मी पण तसंच केलं, कारण आहे ते पहिलंच तेच करावं आपण. त्यामुळं आधी 5 दगडाची पूजा, नंतर वडाच्या झाडाची पूजा आणि नंतर फेऱ्या वगैरे मारतात, असं असतं. आणि घरून मी पान आणायला विसरले होते आणि हातरायला खाली काहीच नव्हतं, म्हणजे सगळं ठेवण्यासाठी. तर मग आहोंनी दिला आणून साईडकडून पान, आणि 2 पिसं आणले होते घालण्यासाठी, एक देवीसाठी आणि एक कोणी लेडीज भेटली तर मग, पण तिथं कोणी लेडीजच नव्हती. असं मग मी दोन्ही पण वडालाच ठेवून टाकले. आणि म्हणजे लेडीज का नव्हते, कारण मला एवढा उशीर झाला होता, सगळेजण येऊन गेले असतील असं झालं, कारण मी यायला पण ह्यांनी स्कूटी घेऊन गेले होते आणि मला माहीत पण नव्हतं हे दुसऱ्या युनिटमध्ये होतं, म्हणजे आम्ही राहते तिथून खूप दूर होतं, त्यामुळं उशीर झाला. बाकी काय नाही, पूजा वगैरे सगळं करून घेतले, हळदी कुंकू असं लावून घ्यायचं. आता कोणी नसल्यामुळं, आणि एवढं मोठं वडाचं झाड आहे ना, असं मोबाईलमध्ये मावणं व्हिडिओमध्ये एवढं मोठं वडाचं झाड होतं, त्यामुळं पूजा ते असं फांदी आलेले आहेत खाली त्याचीच केलेली आहे पहिलं पण सगळ्यांनी, कारण तेवढ्या वडाला फेऱ्या मारायला पण खूप लांब आहे आणि हे बी होईना. तसं मी सिंपल अशा फेऱ्या घातल्या, दोरं नव्हतं काय नव्हतं हातात, असं दोरं बांधून घेतला. आणि दोरा बांधल्यानंतर 108 फेऱ्या मारते दरवर्षी मी, पण ह्या वर्षी आव्हान एवढा उशीर होत होता, फोनवर फोन चलपटकन करण्यामध्ये फक्त 11 फेऱ्या घालायला लावल्या मला, नाहीतर आता पण कधीच झालं नव्हतं. इट्स ओके. आणि तिथलंच फूल घेतलं लावलं, आव्हानी पण गजरा घेतला होता येताना, ते लावला होता. आणि मग गुलाबाचं फूल, कारण छान वाटतं. नंतर अगरबत्ती लावली, अगरबत्ती शेवटीला ह्याच्यामुळे लावली कारण मला अगरबत्तीचं वासान थोडं डोकं दुखतं, ॲलर्जी असल्या. झाड केवढं मोठं आहे. आव्हानी थोडं घेतलं क्लिप आमच्या, त्यांनीच व्हिडिओ करायला होते आणि छान असा व्हिडिओ केला त्यांचा. झालं माझं सगळं, मी फेऱ्या मारून घेते आता, आणि फेऱ्या झाल्यावर लगेच आरती करू. अशा प्रकारे फेऱ्यांचा व्हिडिओ फास्ट केल्यामुळं मी फास्ट दिसते, कारण व्हिडिओ एडिट करायला खूप दिवस झाला होता आणि खूप लांब व्हिडिओ झाला तर उगाच लई हळूहळू घेतलं तरी होतं, म्हणून मी फास्ट केला व्हिडिओ. अशा प्रकारे माझी 11 फेऱ्या घातल्यात, फक्त जास्त नाही घातल्या. आता दरवर्षीप्रमाणे टाईम नाही लावला, कारण आव्हानचा टाईम झाला होता, जायचं चालूच होतं यांचं, त्यामुळे. मुरीपुरी प्रेम करता देवाची, सर्वांगी सुंदर सुंदराची, कंठी जळके शुभमाळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय. दर्शन मात्र मला, संभ्रम मात्र मला, कामना प्रती, जय देव जय देव. परिचित हारा तुझी रुक्मिणा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, जळी कुंकुट सोबत उभारा, नजरने सुरे चरणी गागऱ्या माळा, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, मात्र मला संभ्रम मात्र मला, कामना प्रती, जय देव जय देव. पितांबरपणे रंजना, सरळ सुंदर वक्रतुंड, रामाचा वाट पाये सजना, सकट पावावे निर्वाणी रक्षावे शिरवरना, जय देव जय देव. मूर्ती दर्शन मात्र माना, संभ्रम मात्र जय देव जय. करुणावतारं संसारसारं मला करता नमः शिवाय, स्वामी पार्वतीश्वर महादेव. थँक्यू फ्रेंड्स, व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये, लाईक करा, शेअर करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.